तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये बघणार आहोत, की इंडियन फिलॉसॉफीमध्ये ओरिजिन कशी झाली, की ॲक्चुअली जे फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफीची ओरिजिन कशी झाली, इव्होल्यूशन कसं झालं आणि त्याचे जे बेसिक कॉमन थीम्स आहेत, ते थीम्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर पहिला जो थीम आहे किंवा ओरिजिनचा पॉइंट आहे, आपण त्याला म्हणू शकतो लॉ ऑफ कर्मा. आता आपल्याला हे कसं लक्षात ठेवायचं आहे, स्टोरीच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं आहे. कारण हा टेक्निकल पार्ट आहे आणि कन्सेप्ट खूप जास्त डीप असतात. त्याच्यामुळे आपण हे स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये समजून घेऊ. तर आपण जर विचार केला तर लॉ ऑफ कर्मा जेव्हा पहिल्यांदा एक्सप्लेन केला गेला असेल, तर तो कसा केला गेला असेल? जेव्हा सोसायटी इव्हॉल्व होत असेल, जेव्हा पहिल्यांदा मनुष्य ॲनिमल बिहेवियरमधून जेव्हा सिव्हिलाइज होत असेल, तेव्हा त्या सिव्हिलायझेशन करण्यासाठी सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जो लॉ देण्यात आला होता, तो लॉ ऑफ कर्मा असेल, असं त्यावेळेस त्या लोकांना जे एनलायटन लोक असतील त्यावेळेसचे, त्यांनी आधी तो पॉइंट ठेवला लॉ ऑफ कर्माचा, की जर समाजामध्ये लोकांना सिव्हिलाइज करायचं असेल, तर त्यांना आधी सांगावं लागेल, की तुम्ही जे ॲक्शन घेता, त्या ॲक्शनला काहीतरी इफेक्ट येणार, त्या ॲक्शनला काहीतरी इम्पॅक्ट होईल आणि तो गुड किंवा बॅड दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्याच्यामुळे याची जी युटिलिटी जर बघितली तर आपण लॉ ऑफ कर्माची, तर ते 2 युटिलिटी असू शकतात. एक इंडिव्हिज्युअल युटिलिटी आणि एक सोशल युटिलिटी. आता सामाजिक स्तरावर युटिलिटी याची कशी? तर हेच लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आणि सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आणि इंडिव्हिज्युअल लेव्हलवर कशी असू शकते, तर ते स्वतःचे कर्म स्वतः सांभाळण्यासाठी. कारण त्याचं परत आपल्याला रूपांतर, त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतील, जे आपण ॲक्शन घेऊ त्याच्यासाठी. ते लॉ ऑफ कर्मा इम्पोर्टंट होता. ओके. तर कर्मामध्ये पण खूप वेगळे-वेगळे टाइप असतात. जसं संचित कर्म ऑलरेडी परफॉर्म जे झालेले आहेत, जे की मागच्या बर्थमध्ये झालेले आहेत, त्याला संचित म्हणतो. प्रारब्ध म्हणजे याच जन्मामध्ये प्रेझेंट पास्टमध्ये जे झालेले आहे, त्याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो आणि आगामी म्हणजे जे आता आपण करत आहे, ते कर्म. ओके. त्याच्यानंतर मग लॉ ऑफ कर्मा सांगितला, ठीक आहे, ओके. काही प्रॉब्लेम नाही. पण काही लोकांना असं दिसून आलं, की लॉ ऑफ कर्मामुळे जे इव्हेंट होत आहेत, जे फिनॉमिनॉन होतात, ते एक्झॅक्टली त्याला फॉलो नाही करत आहे. कारण आपण बघतो, की काही लोकं चांगले कर्म करून पण अ, त्यांना दुःख मिळते आणि काही लोकं वाईट कर्म करून पण त्यांना सुख मिळते. मग इथं तो त्याचा एक लूपहोल आहेच. इथं तो त्याला फॉलो करत नाही. ओके. त्याचा जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याला. तर मग तेव्हा इव्होल्यूशन झालं रिबर्थचं. ओके. की ठीक आहे, लॉ ऑफ कर्मा जर नसेल तर रिबर्थ असेल. रिबर्थ कशासाठी? म्हणजे रिबर्थची कन्सेप्ट याच्यासाठी आली, की ते लॉ ऑफ कर्माला जस्टिफाय करण्यासाठी. म्हणजे जर रिबर्थ याच्यासाठी, की ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जर वाईट कर्म केले तरी त्याला त्याच्यासोबत चांगलं होतंय. तर त्याच्यासाठी जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याला रिबर्थची कन्सेप्ट आणावी लागली आणि रिबर्थ काय म्हणतो, की ठीक आहे, त्याच्या मागच्या लाईफमधले, त्याच्या पास्ट लाईफमधले काही चांगले कर्म असतील, त्याच्यामुळे त्याला चांगले इफेक्ट त्याचे फ्रूट मिळत असतील. त्याच्यामुळे मग रिबर्थची कन्सेप्ट आली. मग आता रिबर्थ आहे. तर ठीक आहे. मग रिबर्थला पण क्वेश्चन करण्यात आले. रिबर्थ जर असेल तर मग असा कोणता एक जो मॅटर आहे, एक असा पदार्थ आहे, तो रिबर्थला रिस्पॉन्सिबल आहे. मग शोध लागला सोलचा. आत्मा ज्याला म्हणतो आपण ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल. म्हणजे बघितलं आपण लॉ ऑफ कर्माला जस्टिफाय करण्यासाठी रिबर्थ ही कन्सेप्ट आणल्या गेली आणि रिबर्थला जस्टिफाय करण्यासाठी सोलची कन्सेप्ट आणल्या गेली आणि जेव्हा सोल आली, तेव्हा ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल ही पण कन्सेप्ट आली. म्हणजे जर रिबर्थ होत असेल, तर सोल या जन्मातून त्या जन्मामध्ये नेक्स्ट जन्मामध्ये जात असेल, कदाचित. त्याच्यामुळे मग ट्रान्समायग्रेशन ऑफ सोलची कन्सेप्ट आपल्याला जस्टिफाय करावी लागली. ओके. त्याच्यानंतर आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये जे ओरिजिनचा जो पॉइंट आहे किंवा थीम, कॉमन थीम आहे, ते फाउंडर. ज्या फिलॉसॉफी दिलेल्या आहे, त्या फिलॉसॉफीचे फाउंडर कोण आहेत? एक्झामसाठी हा पण पॉइंट खूप इम्पोर्टंट आहे, की हे बऱ्याच वेळा विचारले जाते. जशी सांख्य फिलॉसॉफी आहे, ते महर्षी कपिल यांनी सांगितली. नंतर योग फिलॉसॉफी आहे, जे पतंजली यांनी सांगितली. न्याय फिलॉसॉफी गौतमांनी आणि विशेषिका फिलॉसॉफी महर्षी कणाद यांनी. त्याच्यानंतर मीमांसा जैमिनींनी आणि वेदांता भद्रायना यांनी सांगितलं. ओके. नेक्स्ट 2 पॉइंट आहेत, की वेदास आणि गॉड. तर ह्याच्यावरती पण क्वेशन विचारला जातो, की कोणती फिलॉसॉफी वेदासमध्ये बिलीव्ह करते आणि कोणती फिलॉसॉफी वेदामध्ये बिलीव्ह नाही करत. तर असे क्वेशन पण आलेले आहे आपल्या एक्झाममध्ये. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, प्रिलिम्स, जी-एसमध्ये, दोन्ही पेपरमध्ये. ओके. त्याच्यानंतर गॉडमध्ये कोणती फिलॉसॉफी बिलीव्ह करते, नाही करत. त्याच्यामुळे आपण हे पण पुढे बघणार आहोत प्रत्येक फिलॉसॉफीसाठी. ओके. त्याच्यानंतर जो एंड पॉइंट आहे, आता ठीक आहे, फिलॉसॉफी कशासाठी असते? फिलॉसॉफीचा बेस काय आहे? म्हणजे जे आता जे रिलिजन्स आहेत, त्याचा जो बेस आहे तो फिलॉसॉफी आहे. जेव्हा माणूस सिव्हिलाइज होत होता, मनुष्य सिव्हिलाइज होत होता,
तेव्हा त्याला रिलिजनची गरज द्यावी लागली. कशासाठी? रिलिजन याच्यासाठी द्यावा लागला, की तो सोशल ऑर्डर मेंटेन करता आली पाहिजे त्याच्यामुळे. मग ठीक आहे. मग वेगळे-वेगळे जे लाईफचे प्रश्न त्यावेळेस पडले असेल, की जग कशासाठी आहे? का बरं हे इव्हेंट फिनॉमिनॉन होतात? जन्म कशासाठी? मृत्यू कशासाठी? जगायचं कशासाठी? तर त्याचे ॲन्सर प्रत्येक फिलॉसॉफी काहीतरी ॲन्सर देते त्या प्रश्नांना आणि त्यालाच म्हणतो आपण साल्वेशन, पाथ टू साल्वेशन किंवा लिबरेशन. ज्याला बुद्धिझममध्ये निर्वाणा म्हटलं जातं, जैनिझममध्ये कैवल्य म्हटलं जाते आणि हिंदुइझममध्ये किंवा वेदांतमध्ये मोक्ष, मुक्ती असं म्हटलं जाते. तर हे पण प्रत्येक फिलॉसॉफीसाठी कॉमन राहणार आहे. कॉमन म्हणजे त्याचे पाथ जे आहेत ते वेगळे-वेगळे असतील, परंतु हा पॉइंट कॉमन राहणार आहे. ओके. तर याच्यावरती पण आपल्याला क्वेशन विचारले जाऊ शकते. त्याच्यामुळे हे प्रत्येक पॉइंट आपण प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये बघणार आहोत. ओके. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ 7 स्कूल ऑफ थॉट. आता जे 7 स्कूल आहेत इंडियन फिलॉसॉफीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. पहिला पॉइंट जो आहे क्लासिफिकेशनचा तो आहे हेटेरोडॉक्स आणि ऑर्थोडॉक्स. ओके. सो हेटेरोडॉक्स काय म्हणतो, की दोज हू डू नॉट बिलीव्ह इन द वेदास. हेटेरोडॉक्समध्ये जे फिलॉसॉफी अशी फिलॉसॉफी की जे वेदाला मानत नाही, वेदामध्ये बिलीव्ह करत नाही. तर ती कोणती आहे? तर पहिली आहे त्याच्यामध्ये चार्वाक फिलॉसॉफी. हे आपण इन डिटेल बघणार आहोत. आता फक्त आपण इंट्रोडक्शन बघत आहे. ओके. हेटेरोडॉक्समध्ये पहिली आहे चार्वाक, सेकंड आहे जैनिझम आणि बुद्धिझम. आता जैनिझम आणि बुद्धिझम हे ऑब्व्हियस आहे. ते गॉडमध्ये बिलीव्ह करणारच नाही. कारण ते ज्या इरामध्ये त्यांचं इव्होल्यूशन झालं तो इराच इनइक्वॅलिटीचा होता. तर इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करण्यासाठीच जैनिझम आणि बुद्धिझमचा राईज झाला होता. ओके. सो नेक्स्ट आहे ऑर्थोडॉक्स. आता ऑर्थोडॉक्स म्हणजे काय? की जे बिलीव्ह इन वेदास, वेदामध्ये बिलीव्ह करतात आणि वेदाला इन्फॅलिबल म्हणतात. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट. हा एक्झाममध्ये आलेला आहे आधी प्रिलिम्समध्ये. त्याचा मिनिंग आहे की ऑल्वेज करेक्ट. म्हणजे वेदाज आर इन्फॅलिबल. ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफी काय म्हणते, की वेदाज आर इन्फॅलिबल. दॅट इज ऑल्वेज करेक्ट. वेदामध्ये काही चुकीचं नसूच शकते. ओके. त्याच्यामुळे वेदासमध्ये बिलीव्ह करतात आणि त्याला इन्फॅलिबल म्हणले जाते. म्हणजे दे आर ऑल्वेज करेक्ट. आता ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीचे आहेत, ते टोटल 6 आहेत. आता हे 6 जर आहेत, तर आपण हे पेअरमध्ये का लिहिले? याच्यामागे रिझन हे आहे, की सांख्य, योगा, न्याय, वैशेषिका, मीमांसा, वेदांता. हे याच्यासाठी लिहिले आहे, कारण हे अलाईन आहे. अलाईन आहे याचा मीनिंग असं आहे, की सांख्याने जे फिलॉसॉफी सांगितलेली आहे आपल्याला, त्याचे बरेच पॉइंट योगाने ॲज इट इज एक्सेप्ट केलेले आहे. ओके. न्यायाने जे सांगितलं ते वैशेषिकाने एक्सेप्ट केलेलं आहे. मीमांसा आणि वेदांता हा एकाच एरामध्ये किंवा एकाच टाइम पिरियडमध्ये लिहिलेला पार्ट आहे. म्हणजे लिहिला गेला, जो की रिच्युअल्स आणि कर्मकांड याच्यावरती इम्फॅसिस करतो, फोकस करतो आणि वेदांत जो आहे, तो त्याला आपण उत्तर मीमांसा पण म्हणतो. वेदांता, उत्तर मीमांसा आणि त्याचाच पार्ट आहे उपनिषद. ओके. जो की फिलॉसॉफिकल पार्ट आहे. म्हणजे वेदाचा फिलॉसॉफिकल पार्ट वेदांत. ओके. त्याच्यामुळे हे अलाईन आहे. त्याच्यामुळे आपण हे सोबत-सोबत पेअरमध्ये लिहिलेलं आहे. सांख्य, योगा, न्याय, वैशेषिका, मीमांसा आणि वेदांत. तर हे टोटल 6 स्कूल ऑफ इंडियन फिलॉसॉफी आणि यालाच म्हटलं जातं षदांग. ओके. हा कीवर्ड आहे. हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, षदांग. नेक्स्ट आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ थेस्टिक अँड एथिस्टिक. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. कोण गॉडमध्ये बिलीव्ह करतो आणि कोण गॉडमध्ये बिलीव्ह नाही करत. तर इथं गॉडचं मिनिंग काय घ्यायचंय आपल्याला, की गॉड क्रिएटर गॉड. ओके. अदरवाईज कोणताच मिनिंग इथं घ्यायचं नाही. गॉड म्हणजे क्रिएटर गॉड, ज्यांनी हे युनिव्हर्स, जो की युनिव्हर्स क्रिएशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याच्यात डिस्ट्रॉय करण्यासाठी पण रिस्पॉन्सिबल आहे. असं वेगळ्या वेगळ्या फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं आहे पुढे. तर आपण बघू. तर आता गॉडमध्ये बिलीव्ह करणारे फिलॉसॉफी कोणत्या-कोणत्या आहेत? तर पहिली आहे योगा, सेकंड आहे न्याय, थर्ड आहे वैशेषिका आणि फोर्थ आहे वेदांता. योगा, न्याय, वैशेषिका आणि वेदांता हे गॉडमध्ये गॉडमध्ये बिलीव्ह करतात. त्यांचं मत असं आहे, की गॉड एक्झिस्ट करते. ओके. आणि गॉडचं अस्तित्व नाकारणारे जे फिलॉसॉफी आहे, ते आहे ऑब्व्हियसली चार्वाका. कारण चार्वाका फिलॉसॉफी जी आहे, ते एकदम ऑर्डिनरी पीपलसाठी बनलेली होती त्यावेळेस, की जिचं मीनिंग हे होतं, की ह्युमन बॉडी जे आहे, तेच फक्त सेंट्रल पॉइंट ऑफ ॲक्टिव्हिटी आहे आणि जे मटेरियलिस्टिक फिलॉसॉफी आपण त्याला म्हणतो चार्वाका, की ते पूजा-पाठ वगैरे आत्मा, परमात्मा या कोणत्याही भानगडीमध्ये पडत नाही. ते फक्त मानते, की जे काही आहे ते आताच आहे आणि त्याच्यामुळे एन्जॉय करा. तर ते ऑब्व्हियसली देवाला मानणार नाही. ओके. तर चार्वाका. त्याच्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम हे आपण आधीच बघितलं, की ते त्याचा सोशल कंटेक्स्टच तसा होता, की जे इनइक्वालिटी होती त्या काळामध्ये बिफोर क्राइस्ट 600 ऑर 500, की इनइक्वालिटी समाजातली कमी करण्यासाठी जैनिझम आणि बुद्धिझमचा
इव्होल्यूशन झालं होतं. त्याच्यामुळे ते ऑब्व्हियसली गॉडमध्ये ते बिलीव्ह करणारच नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की संख्या आणि मीमांसा. संख्या फिलॉसॉफी आणि मीमांसा हे वेदांना मानतात, परंतु हे गॉडला नाही मानत. ओके. हा एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आणि हे का नाही मानत हे आपण पुढे इन डिटेलमध्ये बघणार आहोत. संख्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. गॉडमध्ये बिलीव्ह न करणाऱ्या फिलॉसॉफी आहे 4 भाग जैनिझम आणि बुद्धिझम आणि सोबत सांख्य आणि मीमांसा. परंतु सांख्य आणि मीमांसा वेदांना मानतात. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 4 पुरुषार्थ और ट्रेट्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी. आता बघा, एक फिलॉसॉफी आहे तर त्याचे काही गुणधर्म असतील, त्याचे काही ट्रेट्स असतील. त्याचे तर त्याला आपण 4 पुरुषार्थ म्हटलेले आहेत, जे की आपण ऐकत असतो सामान्य जीवनामध्ये बऱ्याच वेळा धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता धर्माचा मीनिंग काय आहे इथं? इथं धर्माचं मीनिंग म्हणजे जे आपण जनरल लाईफमध्ये ऐकतो ते मीनिंग नाही. धर्माचं मीनिंग आहे की इथिकल कंडक्ट, मॉरल व्हॅल्यूज वगैरे, रूल रेग्युलेशन, सोशल ऑर्डर मेंटेन करणे, त्याच्यानंतर परफॉर्मन्स ऑफ वन्स ड्युटी. आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्णपणे पार पाडणे किंवा इथिकल कंडक्ट, मॉरल व्हॅल्यूज आणि लॉ अँड ऑर्डर, सोशलचे रूल रेग्युलेशन फॉलो करणे. समाजामध्ये जर राहायचं असेल तर अकॉर्डिंग टू सोसायटी त्याचे जे रूल रेग्युलेशन आहे ते आपल्याला पूर्णपणे फॉलो करावं लागतील. हे त्याचा मिनिंग आहे धर्माचा. ओके. आणि याच्यावरती पण क्वेश्चन येतो, की कोणती फिलॉसॉफी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षामध्ये बिलीव्ह करते किंवा नाही करत. जसं की चार्वाकमध्ये क्वेश्चन आला होता, की चार्वाक फिलॉसॉफी फक्त अर्थ आणि कामामध्ये बिलीव्ह करते. त्यांना धर्म आणि मोक्ष याच्याशी काही घेणे-देणे नाही. ओके. सो दॅट्स व्हाय धिस इज इम्पोर्टंट. त्याच्यानंतर अर्थ काय? अर्थ ऑब्व्हियसली मटेरियल वेल फायनान्शियल सिक्युरिटी आणि स्टेबल जे की आपल्याला एक स्टेबल आणि कम्फर्टेबल लाईफ लिव्हलीहूड जगण्यासाठी मदत करेल. त्याचा हा त्याचा अर्थ होतो. ओके. अर्थाचा मीनिंग. ओके. त्याच्यानंतर काम. काम काय आहे, की जेव्हा बेसिक नेसेसिटीज आपल्या कंप्लीट होतात, तेव्हा आपण लव्ह, इमोशनल फुलफिलमेंट, सेन्सरी एन्जॉयमेंट, आर्ट, म्युझिक, ब्युटी आणि फिजिकल अँड सायकॉलॉजिकल डिझायर. ज्या आपल्या डिझायर्स आहेत, पॅशन आहे, इंटरेस्ट आहेत, आर्टशी रिलेटेड ज्या काही आपण आपण आपले नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत, त्यांना आपण फुलफिल जेव्हा करतो, त्याला आपण काम म्हणू शकतो. ओके. तर नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे मोक्ष. आता हे मोक्ष जे आहे, हे प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये ॲज अ पार्ट टू सॅल्वेशन सांगितलेलं आहे. म्हणजे पार्ट टू लिबरेशन सांगितलेलं आहे. तर त्याला वेगळे-वेगळे नाव दिलेले आहेत प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये. तर अल्टिमेट आणि हायेस्ट गोल हे जे मोक्ष आहे, अल्टिमेट आणि हायेस्ट गोल ऑफ ह्युमन लाईफ आहे. तर ऑब्व्हियसली जर फिलॉसॉफी एखादी आहे, तर ते आपल्या पूर्ण जीवनाचे जे प्रश्न आहेत, त्यांचे ॲन्सर देईल आणि एक काहीतरी मार्ग सजेस्ट करेल. तर त्याच्यामुळे अल्टिमेट आणि हायेस्ट गोल ऑफ ह्युमन लाईफ मोक्ष सांगितलेला आहे. त्याला आपण स्पिरिच्युअल लिबरेशनही म्हणतो किंवा सेल्फ रिअलायझेशन म्हणतो आणि फ्रीडम फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ, जे की दुःखाचं कारण आहे. जन्म आणि मृत्यू त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर मोक्ष हा मार्ग सांगितला जातो. त्याच्यामुळे हे 4 पुरुषार्थ किंवा हे ट्रेट्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी पण महत्वाचे आहे आणि हे प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये याचा यूज होईल आणि कोणती फिलॉसॉफी याला मान्यता देते आणि नाही देते, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके.